अहो, असं काय करताय? महिना व्हायला येईल आता. लेकीशी बोलणं झालं नाही आपलं. तिचा फोन नेहमी बंद असतो. जावई बापूंना फोन केला तर म्हणतात तिला सांगतो फोन करायला, पण तिचा फोन काही येत नाही. मला थोडी भीती वाटते. आपण असं करूया का, आपण जाऊनच येऊया ना तिच्या घरी. खूप महिने झाले पाहिले नाही पोरीला. आबासाहेब म्हणाले, जानकी अगं, एवढ्या मोठ्या घरची सून आहे ती. तिच्यावर काय कमी जबाबदाऱ्या आहेत का? आणि एवढी चांगली माणसं, ते काय करणार आहे तिला? या 3 वर्षात तिने कधी काही तक्रार तरी केली आहे का? आणि ती म्हणाली होती ना आता लवकरच ती ऑफिस सुद्धा जॉईन करणार होती त्यांचं, त्यात व्यस्त असेल ग ती. तू नको काळजी करू. सुखात नांदत आहे ती तिथे, म्हणूनच तिला आपली आठवण येत नसेल. आणि चांगलंच आहे ना की आपली लेक सुखी आहे, रमली आहे संसारात. याहून आईबापाला काय हवं असतं? फुलासारखं जपतात ते तिला. तू पाहिलं नाहीस का तिला? जेव्हा पण आपण तिला भेटायला गेलो आहोत तेव्हा अगदी दागिन्यांनी मळलेली असायची. जानकी ताई म्हणाल्या, तुमचं सर्व म्हणणं मान्य आहे, पण एकदा भेटून तर येऊया तिला. आबासाहेब म्हणाले, तुला सुद्धा माहित आहे तिच्या घरी जायचं म्हणजे. आबासाहेबांना समोरून श्वेता येताना दिसली आणि ते बोलता बोलता थांबले. श्वेता जानकीताईंना म्हणाली, आई, आबा, चला लवकर नाश्ता करूया, मला कॉलेजला जायला उशीर होईल नाहीतर. जानकीताई आणि आबासाहेब आपापल्या जागेवरून उठले. त्यांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन श्वेताच्या नजरेत हेरलं होतं. तिने अगदी खोदून प्रश्न विचारायला सुरुवात केली. तेव्हा जानकीताई म्हणाल्या, अगं मीराशी 1 महिना झाला काही संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे जरा तुला बोलणार होते की. ताई फोन उचलत नाही आहे आणि बरेचदा तर तिचा फोनच बंद असतो. तुमचा काही कॉन्टॅक्ट झाला आहे का तेच विचारणार होते मी तुला. जानकीताई म्हणाल्या, नाही ग, कळत नाही आहे काय करायचं ते. श्वेता म्हणाली, त्यात न कळण्यासारखं काय आहे? आपण जाऊया तिला भेटायला. तर आबासाहेब म्हणाले, गप्प बसा तुम्ही मायले की. असं जाणं बरं दिसत नाही तिथे. ती तिच्या संसारात मजेत आहे. ती ऑफिस सुद्धा जॉईन करणार होती. घर ऑफिस या जबाबदाऱ्या पेलताना तिला जमत नसेल आपल्याला फोन करायला. श्वेता म्हणाली, पण हे बरोबर नाही ना आबा. इथे आपण किती आठवण काढतो तिची. आणि असं ही मीराताई लग्नानंतर इथे राहायला फक्त एकदाच आली आहे. या 3 वर्षात तुम्हाला हे थोडं विचित्र नाही का वाटत आबा? आबा पटकन म्हणाले, काही विचित्र नाही आहे, तूच विचित्र आहेस. श्वेता म्हणाली, बस आबा, तुम्ही म्हणत असाल तर तसंच, पण उद्या आपण जातोय ताईकडे. 2 दिवसांनी मला बघायला मुलाकडचे येणार आहेत, तेव्हा मला ती हवी आहे माझ्यासोबत. मी तिला घेऊन येणार आहे. आई, तू तयारीला लाग, उद्या मी सुट्टी घेते. आपण सकाळच्या इष्टीने जाऊन ताईकडे. एवढं बोलून श्वेता कॉलेजला निघून गेली. तर हे असे देशमुख कुटुंब. आबासाहेब खूप प्रसिद्ध होते. त्यांच्या 2 लेकी, मोठी मीरा तर धाकटी श्वेता. आबांनी मुलींना अगदी प्रेमाने वाढवले, योग्य ते आणि त्यांना हवं ते शिक्षण दिले. घराची परिस्थिती तशी साधारण, खूप श्रीमंती नाही आणि गरिबीही नाही. आयुष्यात जे काही कमवलं ते सारं मुलींसाठी साठवून ठेवलं. मीरासाठी जगताप कुटुंबासारख्या मोठ्या घरंदाज कुटुंबाचं मागणं आलं तेव्हा आबासाहेबांनी मागचा पुढचा काहीही विचार न करता होकार देऊन मीराचं लग्न लावून दिलं. खरं तर मीराला तेव्हा लग्न करायची इच्छा नव्हती. घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा, नोकरी करावी, थोडेफार पैसे कमवून आईबाबांना मदत करावी असे तिला वाटत होते. पण मुलींच्या चांगल्या घरात लग्न लावून देणं हेच आपल्या आयुष्याचं ध्येय मानून जगणाऱ्या आबांना जगतापाचं स्थळ हातचं सोडायचं नव्हतं. त्यासाठी ते काहीही करायला तयार होते. मीराचं लग्न अगदी थाटामाटात झालं. जगतापाच्या प्रतिष्ठेला शोभेल असं लग्न झालं. लग्नानंतर मीरा एकदाच माहेरपणाला आली होती. त्यानंतर ती कधी माहेरी आलीच नाही. अधूनमधून देशमुख कुटुंब तिला भेटायला जात असत. भरजरी साड्या, दागिने, हाताखाली नोकर, अगदी रुबाबात दिसणाऱ्या आणि राहणाऱ्या आपल्या लेकीला पाहून ते सुखावत असत. फोनवर कधीतरी बोलणं होत असे. ती माहेरी येत नाही ही खंत तर होती त्यांना, पण ती तिच्या संसारात रमली आहे याचा आनंदही होता. आपण जे देऊ शकलो नाही ते सारं वैभव तिला मिळालं याचं त्यांना समाधान होत. आता धाकट्या लेकीसाठी सुद्धा असंच एक श्रीमंत स्थळ सांगून आलं होतं. मुलगा परदेशात राहणार होता. आबासाहेबांना तर
आता कधी हे लग्न होते असं झालं होतं. श्वेताचं हल्लीच शिक्षण पूर्ण करून तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. लग्न करेल पण मुलाला जाणून घेऊन हे तिचं आधीच ठरलं होतं. असे हे देशमुख कुटुंब उद्या त्यांच्या लेकीला म्हणजे मीराला भेटायला जाणार आहेत. दुसरा दिवस उजाडला आणि देशमुख कुटुंब निघाले. मीराच्या सासरी पोचले. मीराचं सासर म्हणजे आलिशान महाल. इथे आपल्या लेकीला काहीच दुःख नसेल, सुख तिच्या पायाशी लोळणं घेत असेल असाच विचार आबांच्या मनात आला. श्वेतालाही असं सासर मिळो हीच आता एक इच्छा होती त्यांची. देशमुख कुटुंबीय अचानक आलेले पाहून दीनानाथ जगताप म्हणजे मीराचे सासरे थोडे नाराज झाले. विशाल मीराचा नवरा त्यांना भेटायला खाली आला. त्यांच्या पाया पडून त्याने विचारपूस केली. हळूहळू घरातील इतर मंडळी देखील त्यांना भेटायला आले. पण मीरा जवळपास अर्ध्या तासाने त्यांना भेटली. पिवळ्या रंगाच्या काठपदराच्या साडीत दागिने घातलेली मीरा त्यांच्या समोर आली. पिवळा रंग तिच्या सौंदर्यात भर पाडत होता. सासरच्या मंडळीसमोर एक फॉर्मल विचारपूस झाली. आबासाहेब मीराच्या सासऱ्यांना म्हणाले, जर तुमची आणि जावईबापूंची हरकत नसेल तर आम्ही 4 दिवसांसाठी मीराला माहेरी घेऊन जातो. कारण श्वेताला बघायला मंडळी येणार आहेत तेव्हा मीरा तिथे असावी असा तिचा हट्ट आहे. तर कृपया जमत असेल तर. असे बोलून आबासाहेबांनी दीनानाथरावांच्या समोर हात जोडले. मी कोण परवानगी देणारा त्याच ठरवतील त्यांना यायचं आहे की नाही ते दीनानाथ आपल्या कणखर आवाजात म्हणाले. मीरा म्हणाली, आई आबा नाही जमणार मला यायला, इथे खूप काम आहेत. त्यावर श्वेता म्हणाली, काही नाही ताई, बास झाली तुझी कामं. तू येत आहेस आमच्यासोबत, नाहीतर बघ मी त्या मुलाला भेटणार सुद्धा नाही. मीरा म्हणाली, अगं असं नको करू, समजून घे ना ताई. यावेळी नाही, तुला यावंच लागेल. श्वेता हट्टाला पेटली. विशाल म्हणाला, मीरा जाऊन या 2 दिवसांसाठी, आम्ही येऊ तुम्हाला न्यायला. एकुलते एक मेहुणी एवढा हट्ट करत आहे, जाऊन या. चला आपण तुमचं सामान पॅक करू. हे ऐकून देशमुख कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. विशाल आणि मीरा सामान भरायला गेले. मीरा बॅग घेऊन आली आणि सर्वजण निघाले. प्रवास सुरू झाला. मीरा अबोलीच होती. कोणी काही विचारले तर त्याच प्रश्नाचे उत्तर देत होती. मोजकेच बोलत होती. हे श्वेताने आबासाहेबांच्या लक्षात आले नाही, पण तिच्या आईने हे चांगलेच हेरले होते. मंडळी घरी पोचली. रात्रीचे जेवण उरकून मीरा सरळ झोपायलाच निघून गेली. दुसऱ्या दिवशी श्वेताला पाहायला पाहुणे आले. कार्यक्रम नीट पार पडला. त्यांना श्वेता आवडली. त्यांच्याकडून लगेच होकार मिळाला देखील. तुमचा निर्णय सांगा म्हटल्यावर आबासाहेब म्हणाले, अहो त्यात सांगायचं काय, आमच्याकडून होकार आहे. श्वेता मध्येच पटकन म्हणाली, मला माफ करा पण मला थोडा वेळ हवा आहे. आम्ही एकमेकांना नीटसे ओळखतही नाही. जर तुम्हाला चालणार असेल तर मला मुलाला अजून 2-3 वेळा भेटायचे आहे. श्वेताचे हे बोलणे ऐकून आबासाहेब भडकले. वातावरण थोडे तापले. मी विचार करून कळवतो असे नवऱ्या मुलाचे बाबा म्हणाले आणि ती मंडळी निघाली. आबा खूप चिडले. अक्कल नाही आहे का तुला? काय कमी आहे त्या मुलात? हे बघ, अजूनही आपण गावात राहतो. इथे हे असे प्रकार नाही चालत. तुमची चांगल्या घरात लग्न व्हावेत, तुम्हाला श्रीमंत सासर मिळावं यासाठी मी तुम्हाला उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ असा नाही की मनाला येईल तसं वागशील तू. मीरा मध्येच बोलली. आबा, श्वेता योग्यच म्हणाली. आपण ज्याच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवणार आहोत त्याला जाणून घ्यायचा पूर्ण अधिकार आहे तिला. आबा, मला माहित आहे आमचं जीवन सुखी व्हावं म्हणून नेहमी झटलात तुम्ही, पण आबा पैसा सर्व काही नसतो आणि मुळात आम्हाला त्या ऐशो आरामाची गरज आहे का? हे तुम्ही आम्हाला एकदा विचारलं असतं तर बरं झालं असतं. प्लीज असा घाईत निर्णय घेऊ नका. 4 ठिकाणी चौकशी करा, थोडा वेळ द्या, मग निर्णय घ्या. शेवटी आयुष्यभराचा निर्णय आहे. मीरा एवढं बोलून निघून गेली. तिच्या खोलीत तिच्या आईला सतत जाणवत होतं कुठेतरी काहीतरी बिनसलं आहे. संध्याकाळचा चहा झाल्यावर मीरा आईच्या खोलीत गेली. आई तिचे कपाट आवरत होती. मीरा कपाटाजवळ गेली. आईच्या साड्यांवर हात फिरवत म्हणाली, आई
किती सुंदर साड्या आहेत तुझ्या. त्यावर जानकीताई म्हणाल्या, काहीतरीच काय माझ्या साड्या आणि सुंदर. अगं सगळ्या सुंदर साड्या तुझ्याकडे आहेत. तुझ्या साड्यांसमोर तर या किती फिक्या वाटतात आणि तू यांना सुंदर म्हणतेस. मीरा म्हणाली, त्या भरजरी साड्यांमध्ये जीव घुसमटतो. नकोसं वाटतं, बांधून ठेवल्यासारखं वाटतं, मोकळेपणा नसतो. या साड्या कशा नेसल्यावर आपल्याच अंगाचा भाग वाटतात. बोलता बोलता मीराची नजर लाल रंगाच्या साडीवर गेली. ती म्हणाली, आई ही तीच आहे ना जी मी नेहमी नेसायची. जानकीताई म्हणाल्या, हो तीच आहे. तुला माझ्या साड्या अगदी लहानपणापासूनच खूप आवडायच्या. ही साडी मला दे, ती साडी मला दे, सतत सुरू असायचं तुझं. ही साडी तर खूप आवडीची होती तुला, म्हणून मुद्दाम जपून ठेवली आहे. मीरा म्हणाली, आई या साड्या का नाही दिल्यास तू मला सासरी जाताना. जानकीताई म्हणाल्या, अगं नवीन घेऊन दिल्या ना तुला. या साड्या कुठे देऊ तुला, तुझ्या प्रतिष्ठेला नाही शोभणार या. मीरा म्हणाली, आई या साड्यामध्ये तुझा स्पर्श आहे, तुझी ऊब आहे, त्या जगतापाच्या प्रतिष्ठापेक्षाही खूप अनमोल आहेत. तू आणि आबांनी मला लग्नानंतर जे काही दिलं ते माझ्या सासरच्या प्रतिष्ठाप्रमाणे दिलं, पण मला काय हवं आहे हे तुम्ही विचारलंही नाही आणि दिलंही नाही. मला ही साडी हवी आहे आई. जानकीताई म्हणाल्या, उगीच हट्ट नको करूस, नवीन घेऊन देते, पण ही नको. एखाद्याचे दिवस कार्याला आल्यासारखे वाटते ही साडी. मीरा म्हणाली, मग माझ्या दिवस कार्याला देत आहेस असं समजून दे. जानकीताई म्हणाल्या, मीरा काहीही बोलू नकोस. तुम्ही दोघींनीही अक्कल घाण ठेवली आहे की काय आज. मीरा म्हणाली, बरं बाई नाही असं बोलणार, सॉरी. आता तरी मला साडी दे. जेव्हा कधी तुझी खूप आठवण येईल तेव्हा ही साडी नेसून पाहून तूच मायेने मला कुराळते आहेस असे समजेन. असे म्हणत मीराने ती साडी घेतली. रात्री सर्व आपापल्या खोली झोपाय गेले. जानकीताईंच्या मनात मीराचं बोलणं वागणं सतत तरळत होतं. त्या आबांना म्हणाल्या, अहो मीराचं वागणं पाहिलं का तुम्ही. आबासाहेब म्हणाले, काय झालं आता. जानकीताई म्हणाल्या, काहीतरी गडबड आहे असं मला वाटतं. ती काहीतरी लपवत आहे. ती फक्त आनंदी असण्याचा दिखावा करते पण आतून खूप दुःखी आहे असं वाटत मला. असे म्हणून या 2 दिवसात मीरा आणि त्यांच्यात झालेलं संभाषण त्यांनी आबांना सांगितलं. त्यावर आबासाहेब म्हणाले, तुम्ही बायकांना सुतावरून स्वर्ग गाठता. अगं तिला साडी हवी तर द्यायची ना, त्यात काय एवढं. आणि मीराला सुद्धा ठाऊक आहे मी आतापर्यंत तिच्या भल्याचाच विचार केला आहे. तिच्यासाठी जो योग्य तेच केलं आहे. जानकीताई म्हणाल्या, तुम्ही बरोबर बोलत आहात, पण जगतापकडची मंडळी तुम्हाला माहीत आहेत ना. मोठं घर पण तरी त्यांची नीती आम्हाला हुंडा नको पण तुम्हाला हवं ते द्या म्हणत लग्न खर्च करून घेतला. 10 लाख रोख घेतले. मीराला दागिने उत्तमच द्या, आमच्या घराला शोभतील असं म्हणत 12 तोळे दागिने घेतले. जे द्याल ते उत्तमच द्या म्हणत किती घेतलं त्यांनी. खरं तर हे लग्न व्हायला नको होतं असं मला राहून राहून वाटतं. आपल्या मुलीला भेटायची, आपल्याला चोरी काय तर म्हणे मुलीच्या सासरे येताना रिकाम्या हाताने येत नाहीत. आमच्याकडे दरवेळी सोनं चांदी आणायचं कुठून, म्हणून तिच्या सासरी जाणं सुद्धा टाळतो आपण. ती इथे येईल तर तिला सुद्धा नक्कीच कशा ना कशात गुंतून ठेवत असतील. ही साधी साडी बघितली तिच्याकडे तर पुन्हा आमची प्रतिष्ठा आणि अजून काही बाई बोलतील तिचे सासरे तुमच्याशी कसे वागतात याचा अंदाज सुद्धा नाहीये तिला. तुम्ही शेत जमीन विकून पैसा उभा केला, हे सर्व करण्यासाठी हे सुद्धा ठाऊक नाही आहे या दोघींना. खरंच हे लग्न झालं नसतं तर. आबासाहेब मध्येच बोलले, जानकी अगं काही बोलू नको. ती किती आनंदात आहे तिथे, ते माझ्याशी कसे वागू देत. पण आपली लेक तिथे आनंदात आहे ना, मग अजून काय हवं. ती तिथे राणीसारखी नांदते, अजून काय हवं. आणि तिच्या संसारात किंवा सासरच्या मंडळींनी कडून काही त्रास असता तर तिने एव्हाना आपल्याला सांगितलं असता. आता बस श्वेताचेही असेच भले हो हीच अपेक्षा. आणि हो शेत जमीन विकली वगैरे गोष्टी दोघींनाही कधीच कळल्या नाही पाहिजेत. हा जानकीताई म्हणाल्या, नाही कळणार. आबासाहेब म्हणाले, उगीच काळजी करत बसू नकोस. लेक आली आहे 4 दिवसांसाठी तर मज्जा करा मायलेकी, आणि आता झोपा. एवढे बोलून ते झोपे गेले. सकाळ झाली.
आणि श्वेताने अजून काही दिवसांची सुट्टी घेतली होती. आज काय काय करायचं तेच ती ठरवत होती. मीराचा चेहरा मात्र उतरला होता. ताई, सांग ना अजून काय करूया? श्वेता मीराला म्हणाली. काय करूया? कुठलाच प्लॅन पूर्ण होणार नाही ग, असे मीरा तोंडातच पुटपुटली. श्वेताने विचारले, ताई काय म्हणालीस? काही नाही ग, म्हणून मीराने टाळले. इतक्यातच दारात विशाल हजर झाला. त्याला पाहून देशमुख कुटुंब गडबडले. जानकीताई आणि आबासाहेब एकदमच म्हणाले, जावई बापू तुम्ही आज इथे? विशाल म्हणाला, अहो मीराला न्यायला आलो आहे. आईची तब्येत बिघडली आहे, माफ करा. आईला बरं वाटलं की आणून सोडतो. मीराला आबासाहेब म्हणाले, आम्ही सुद्धा येतो तुमच्या सोबत. विशाल म्हणाला, त्याची गरज नाही, आम्ही मीराला घेऊन जातो. मीरा जा सामान घेऊन या. जानकीताईंना हे सारं थोडं अजब वाटत होतं. मीरा बॅग घेऊन पटकन खोलीतून बाहेर आली. निघताना आईला मिठी मारून खूप रडली. आबाच्या पाया पडून म्हणाले, आबा आता काय माहित कधी भेट होईल. विशाल आणि मीरा गाडीत बसले. लहान मुलासारखी केविलवाण्या नजरेने मीरा जानकीताई आणि आबासाहेबांकडे बघत होती. जानकीताईंना सुद्धा अश्रू आवरत नव्हते का कुणास ठाऊक. त्यांना काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. श्वेता सुद्धा उदास होऊन तिच्या खोलीत गेली. जानकीताई पदराने डोळे पुसत पुसत स्वयंपाकघराकडे निघाल्या. दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करत असताना त्यांच्या एक गोष्ट पटकन लक्षात आली. विशाल आल्यावर मीरा लगेचच बॅग घेऊन निघाली. आपण तर तिला 4-5 दिवसांसाठी घेऊन आलो होतो. यांचं आधीच ठरलं होतं का 2 दिवसात निघायचं? ते तिला सामान भरायला जराही वेळ कसा लागला नाही. कुठेतरी पाणी मुरत आहे. जानकीताई हातातले काम सोडून लगबगीने मीराच्या खोलीत गेल्या. बेडच्या शेजारी असलेल्या टेबलवर त्यांना एक लिफाफा दिसला. त्यांनी तो उघडला. मीराची चिठ्ठी होती. त्यांनी आबांना हाक मारली, अहो इथे या लवकर. आबासाहेब धावतच आले. काय ग, काय झालं? मीराने चिठ्ठी ठेवली आहे. जानकीताई म्हणाल्या, चिठ्ठी? हे काय प्रकरण आहे? आता आबा म्हणाले आणि वाचू लागले. आदरणीय आई आणि आबा, काय बोलू, कुठून सुरुवात करू कळत नाही आहे. मनात खूप कोलाहल माजला आहे. खूप प्रश्न आहेत, पण उत्तर कोणाला विचारू कळत नाही आहे. आई, आबा, तुम्ही नेहमीच माझ्या आणि श्वेताच्या सुखाचा विचार केला, पण सुख म्हणजे नक्की काय असतं? पैसा, समृद्धी, प्रसिद्ध, दागदागिने, हाताखाली नोकर चाकर, मोठं घर, सुंदर साड्या, हेच असतं का? सुख हीच व्याख्या आहे का तुमच्या दृष्टीने सुखाची? आबा मला माफ करा, पण कधी कधी खूप राग येतो मला तुमचा. आपल्या मुलीला ऐशोआरामच जीवन मिळावं यासाठी तुम्ही मला नरकात पाठवलं. जगताप श्रीमंत घरंदाज माणसं, पण फक्त नावाला हुंडा नको, पण मुलींसाठी काहीतरी द्या असं म्हणत त्यांनी तुमच्याकडून काय काय घेतलं आहे हे माहीत आहे मला. आबा, तेव्हाच काय नाही लग्न मोडलं तुम्ही? जेव्हा त्यांनी 10 लाखाची मागणी केली, लग्न तुम्ही लावून द्या म्हणून सांगितलं, तेही त्यांच्या प्रतिष्ठेप्रमाणे हुंडा नको म्हणून हुंडाच घेतला ना त्यांनी? त्यांचे रंग आधीच दाखवले होते. जे माणसं लग्नाआधी अशी वागू शकतात ते लग्नानंतर माझ्यासोबत योग्य वागतील आणि मला सुखी ठेवतील असं वाटलं तरी कसं तुम्हाला? लग्नानंतर मी माहेरी आले नाही, यात तुम्हाला काहीच गैर वाटलं नाही? मुलीला माहेरी भेटायला येत असेल तर काहीतरी महागातली वस्तू घेऊन यावी लागेल, हीच जगताप यांची पद्धत आहे. हे सांगायचे ना माझे सासरे तुम्हाला. आमच्या लग्नानंतर आतापर्यंत ते कसे वागले आहेत तुमच्याशी हे माहीत आहे मला. आई, आबा, तुम्ही एकदाही विचार नाही केला जे तुमच्याशी असे वागतात ते माझ्याशी कसे वागत असतील? लग्नानंतर काही दिवसातच मला कळलं विशालचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि हे जगताप कुटुंबाला माहीत होतं. सर्वांसमोर एक आदर्श नवरा असल्याचं नाटक करणारा माझा नवरा एक हैवान आहे. मला मारणं, मला शारीरिक आणि माझा मानसिक छळ करणं हा जणू त्याचा हक्कच आहे. मी खूप प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, अन्यायाविरुद्ध लढले, पण मी अपुरी पडले. मी जर कोणाला काही सांगितलं तर ते श्वेतासोबत काहीतरी चुकीचं करतील अशी धमकी ते सतत मला देत राहिले. मी काय करणार होते? मी गप्प बसले, सोन्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त होते. माझ्याजवळ साधा माझा फोनही नव्हता. तुमच्याशी फोनवर बोलत असताना विशाल नेहमी समोर असायचा. त्याला हवं तेच तो वदवून घ्यायचा.
माझ्याकडून. माझ्या खोलीबाहेर सतत पहारा देत पहारेकरी असतात. कुठे जाण्या येण्याचा मुभा नाहीये मला. सगळे सहन करत होते, पण या लोकांनी माझे बाळ माझ्यापासून हिरावून घेतलं. तेही एकदा नाही दोनदा गर्भचाचणी करून घेतली. दोन्ही वेळी गर्भ मुलीचा होता. माझ्या संमतीशिवाय जबरदस्तीने या लोकांनी माझा गर्भपात केला. मी आता आई होणार आहे. मला भीती वाटते यावेळी सुद्धा गर्भ मुलीचा असेल तर जे लोक तिला सुद्धा मारून टाकतील. आता मी अजून काही सहन करू शकत नाही. या 2 दिवसात खूप वेळा वाटलं तुम्हाला सर्व सांगून टाकावं, पण त्याने काय होणार होतं? माझी बाजू तुम्ही समजून घेतली असती असं नाही वाटत मला. खूप वेळा वाटलं आई तुझ्या कुशीत शिरून खूप रडावं, तुला सांगावं मला तुझ्या पदराशी बांधून ठेव, मला कुठेच नाही जायचं आता, पण नाही जमलं ते. तुम्हाला ही चिठ्ठी मिळेपर्यंत मी या जगात नसेन. खरं तर आत्महत्या करणं मला सुद्धा पटत नाही आहे, पण मी थकले आहे, हरले आहे. अजून काही ताकद माझ्यात सर्व सहन करायची. आबा माझ्यासोबत जे केलं ते श्वेतासोबत होऊ देऊ नका. घाईघाईत श्रीमंत स्थळ आहे म्हणून लग्न लावून देऊ नका. तुम्हाला जास्त काही बोलले असेल तर मला माफ करा. तुमच्या आता या जगात नसलेले लेक मीरा. जानकीताई आणि आबासाहेबांना काही सुचत नव्हते काय करावे ते. जानकीताईने हमरडा फोडला. आबांनी श्वेताला फोन करून झालेला प्रकार सांगितला. कॉलेजमधून निघ आणि सरळ मीराच्या सासरी भेट म्हणून सांगितलं. आबांनी जानकीताईंना सावरलं. आपल्याला लगेच जावे लागेल याची जाणीव करून दिली. गावातली 4 माणसं सोबत घेतली. ते निघाले. इथे श्वेता पोलिसांसोबत घेऊन आली. सगळे जगतापांच्या घरी पोहोचले. सर्वांना पाहून दीनानाथ जगताप गोंधळले. आबासाहेब हा काय प्रकार आहे? ही माणसं आणि पोलीस घेऊन का आला आहात? दीनानाथ जगताप म्हणाले. आबासाहेब बोलू लागले. तुम्ही आता एक शब्द बोलू नका. खूप ऐकून घेतलं तुमचं. माझी लेक कुठे आहे? ती ऑफिसला गेली आहे. दीनानाथ म्हणाले. आबासाहेब म्हणाले. हे शक्यच नाही. तुमचं पितळ उघडं पडलं आहे. ती घरातच आहे. कुठे कोंडून ठेवलं आहे तिला ते सांगा. पोलीस पुढे आले. आम्हाला घरात शोधावं लागेल म्हणत घरात शिरले. मीराच्या खोलीत बाहेर एक गार्ड बसला होता. त्याला बाजूला करत ते आत शिरले. समोरचा प्रकार पाहून सगळे स्तब्ध झाले. लाल रंगाच्या साडीत मीराचा मृतदेह पंख्याला गळपास लावून लटकत होता. ही तीच आईची लाल रंगाची साडी होती. आबासाहेब कोसळले. जानकीताई आणि श्वेताला काही सुचेनासे झाले. मीरा तिच्या बाळासोबत हे जग सोडून कधीच निघून गेली होती. तिनेच तिच्या प्रश्नांची उत्तरं शोधली होती. पुढे काही महिन्यांनी जगताप कुटुंबाला धडा शिकवायचा हे आबासाहेबांनी ठरवलं. खटला भरला. खूप वादविवाद, आरोप प्रत्यारोप झाले. श्वेता आणि जानकीताई सुद्धा निकराने लढल्या. खूप अडचणी आल्या, पण अखेर मीराला न्याय मिळाला आणि जगताप कुटुंबाला कठोर शिक्षा झाली. कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.